नमस्कार मित्रांनो, मी ग्रंथपाल प्राध्यापक सागर अंकुशराव भोटे. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा ग्रंथसागर अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. NTA UGC नेट आणि महाराष्ट्र सेट तसेच लायब्ररी सायन्सच्या कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी हे माझे व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहेत. आपणास माहितीसाठी या अगोदरच्या MCQ प्रॅक्टिस सेट आणि डिस्क्रिप्टिव्ह थिअरी संदर्भातील व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर मित्रांमध्ये शेअर करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आपणास पाहता येतील. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रंथालय आणि माहितीशास्त्र वर्णनात्मक विभागामध्ये संदेशवहन, संप्रेषण, कम्युनिकेशन, संदेशवहन प्रक्रिया म्हणजेच कम्युनिकेशन प्रोसेस या संदर्भात व्हिडिओ पाहणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. संदेशवहन म्हणजेच संप्रेषण म्हणजेच कम्युनिकेशन. कम्युनिकेशन या मराठी भाषेतील पर्यायी शब्द म्हणजे संज्ञापन, संप्रेषण, संदेशवहन, संवाद किंवा दळणवळण होय. हे दळणवळण विचारांचे, संदेशाचे, कल्पनांचे किंवा अनुभवांचे असते. संदेशवहनामध्ये दुसऱ्यांना माहिती देणे किंवा दुसऱ्यांनी दिलेली माहिती समजून घेणे इत्यादी क्रियांचा अंतर्भाव होतो. मानवी जीवनाशी संबंधित सर्व क्षेत्रांमध्ये संदेशवहनांचा वापर अधिकाधिक उत्तम आणि प्रभावीपणे करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. अचूक संदेशाची पूर्तता, विविध स्तरांवर विविध लोकांशी समन्वय, सदृढ व सौहार्दाच्या व्यावसायिक संबंधाद्वारे परस्पर सामंजस्याची वातावरण निर्मिती आणि कार्यक्षमतेमध्ये सुधारणा इत्यादी उद्देश प्रभावी संप्रेषणाद्वारे साध्य केले जातात. संज्ञापन संप्रेषण संकल्पनेतील काही व्याख्या आपण आता पाहणार आहोत. लुमिस व बिगल यांच्या मते संदेशवहन ही प्रक्रिया असून त्यात सामाजिक पद्धतीद्वारे माहिती मिळवणे, निर्णय घेणे, कार्याची दिशा ठरवणे इत्यादी क्रिया सतत सुरू असतात. ज्यामध्ये विविध मार्गाने ज्ञान, मते, अभिवृत्ती निर्माण केली जाते किंवा त्यात सुधारणा घडवून आणली जाते. जॉर्ज टेरी यांच्या मतानुसार माहिती, संकल्पना, मत अथवा भावना याची दोन अथवा अधिक व्यक्तींमधील देवाणघेवाण म्हणजे संज्ञापन होय. डॉक्टर JP लिगन्स यांच्या मते संदेशवहन ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये दोन किंवा अधिक व्यक्ती आपल्या कल्पना, वस्तुस्थिती, भावना किंवा समजुतीची अशा रीतीने परस्पर अदलाबदल करतात की ज्यामुळे प्रत्येकाला संदेशाचा एकसारखी संदेशाची जाणीव होते. लुईस ॲलन यांच्या मते दुसऱ्या व्यक्तीच्या मनात विशिष्ट जाणीव निर्माण करण्याच्या हेतूने एखाद्या व्यक्तीने केलेल्या सर्व गोष्टींची गोळाबेरीज म्हणजे संप्रेषण होय. संप्रेषण ही सांगण्याची, ऐकून घेण्याची आणि समजून घेण्याची एक पद्धतशीर आणि सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. त्याचप्रमाणे क्रिस डेव्हिस यांच्या मतानुसार माहिती प्रसारित करण्याची व परस्परांना समजून घेण्याची मानवीय कृती व क्रिया म्हणजे संदेशवहन होय. संप्रेषणच्या वरील व्याख्यांवरून काही महत्त्वाचे मुद्दे आपणास पाहता येतील. संदेशवहन ही एक प्रक्रिया असून त्यात विचारांची देवाणघेवाण करता येते. विचारांची देवाणघेवाण होताना ते अशा रीतीने व्यक्त केले पाहिजे की ज्यामुळे विचार घेणाऱ्या व्यक्तीच्या मनात त्याचा अचूक अर्थ लावला जाईल. संदेश ग्रहिताने संदेशदात्याच्या मनातील अर्थच लावून संदेश स्वीकारला पाहिजे. म्हणजे थोडक्यात संदेशवहनामध्ये संदेशाचा अर्थ दोहोंनी एकच लावला पाहिजे. संदेशाची अभिव्यक्ती अचूक झाली पाहिजे जेणेकरून अपेक्षित प्रतिसाद मिळेल. संदेशवहनाचा मुख्य उद्देश दुसऱ्या पक्षाकडून अपेक्षित कृती होणे हा असतो. वरील विवेचनावरून संदेशवहनाची वैशिष्ट्ये सांगता येतील. संदेशवहन ही दुहेरी प्रक्रिया असते. संदेशदाता हे संदेशग्रहिता ही एक, संदेशग्रहिता ते संदेशदाता ही दुसरी प्रक्रिया यामध्ये समाविष्ट असते, जी पूर्ण झाल्यावरच संदेशवहन झाले असे मानले जाते. संदेशवहनाची प्रक्रिया सतत चालणारी असते. संदेशवहनाचे स्वरूप औपचारिक अथवा अनौपचारिक असू शकते. संदेशवहनामध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींची गरज असते. संदेशवहन हे कोणत्याही दिशेला होऊ शकते. उदाहरणार्थ अधोगामी, ऊर्ध्वगामी, क्षैतिज या दिशांना संदेशवहन होऊ शकते. संदेशवहनाची विविध व असंख्य माध्यमे उपलब्ध असल्यामुळे संदेशवहन करणे सोपे झालेले आहे. संदेशवहन सहकार व सहभागाला चालना देते, त्यामुळे उद्दिष्टपूर्तीसाठी ते उपयुक्त ठरते. संदेशवहन म्हणजे कोणत्याही साधनाद्वारे माहिती देण्याची किंवा स्वीकारण्याची कृती होय. दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तींमध्ये
तथ्य, कल्पना, मते अथवा भावनांच्या देवाणघेवाणीस संदेशवहन असे म्हणतात. संदेशदाता, संदेशग्रहिता, संदेश, माध्यम व प्रतिसाद हे संदेशवहनातील प्रमुख घटक आहेत. मौखिक संदेशवहन, लेखी संदेशवहन व दृश्य संदेशवहन या संदेशवहनामध्ये प्रमुख पद्धती आहेत. दुहेरी संदेशवहनामध्ये संदेशदाता म्हणजे सेंडर, संकल्पना म्हणजे आयडियाज, संदेशाचे संकेतीकरण म्हणजे एन्कोडिंग, संदेशाच्या मसुद्याची निर्मिती म्हणजे मेसेज, संदेशाचे माध्यम मीडियम, संदेशग्रहिता रिसीव्हर आणि संदेशाचे विसंकेतीकरण डिकोडिंग व प्रतिसाद फीडबॅक याच्या माध्यमातून संदेशवहनाची क्रिया पूर्ण होत असते. म्हणजे सेंडर, आयडियाज, इन्कोडिंग, मेसेज, मीडियम, रिसीव्हर, डिकोडिंग, फीडबॅक असं संदेशवहनाचे टप्पे आहेत. कोणत्याही व्यवसायातील व्यवस्थापनाला दिशा देणे व नियंत्रण ठेवणे ही कार्य पार पाडावी लागतात आणि मुख्यत्वे ती केवळ माहितीच्या देवाणघेवाणीमुळेच शक्य होतात. म्हणजेच संदेशवहनाच्या सहाय्याने ही कार्य पार पाडता येत असल्यामुळे व्यवसाय संघटना व त्यातील सभासद यांच्यामध्ये सौहार्दपूर्ण व व्यावसायिक संबंधांना चालना देण्यास संदेशवहन उपयुक्त ठरते. आता आपण संदेशवहनाच्या पद्धती, मेथड्स ऑफ कम्युनिकेशन पाहूया. संदेशवहनाच्या पद्धती या शाब्दिक किंवा अशाब्दिक, आवाजी किंवा बिनआवाजी, दोन किंवा अधिक व्यक्तींमधील संभाषण, व्यक्ती अंतर्गत संप्रेषण, समूह अंतर्गत संप्रेषण याच्याशी संबंधित आहेत. संदेशवहनाच्या पद्धती त्यामधील एक पद्धत बिनआवाजवी म्हणजे नॉन वोकल किंवा आवाजवी वोकल संदर्भातील संदेशवहन म्हणजे नॉन वोकल कम्युनिकेशन. बिनआवाजवी म्हणजे नॉन वोकल स्वरूपातील संदेशवहन म्हणजे एक अशी संदेशवहन प्रक्रिया असते जेथे चिन्हे, सिग्नल, बोधचिन्हे आणि हावभाव इत्यादींचा वापर केला जातो. उदाहरण म्हणजे ड्रमचा आवाज, चित्रे असे आपणास सांगता येईल. आवाजी स्वरूपातील संदेशवहनामध्ये भाषा किंवा शब्दाने व्यक्त करता येणाऱ्या संभाषणाचा अंतर्भाव होतो. आवाजी संदेशवहन हा संदेशवहनाचा प्रचलित प्रकार असून आपली भाषा समजणाऱ्या कोणत्याही व्यक्तीबरोबर आवाजी संदेशवहन करता येते. यालाच तोंडी संदेशवहन असेही म्हणतात. सर्वात मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे हे माध्यम असून व्यक्तिगत व प्रत्यक्ष स्वरूपातील संदेशवहन यामुळे करणे शक्य होते. वेळेची व पैशाची बचत, लवचिकता, शंकांचे निरसन करता येते. समूहाला एकच संदेश देण्याकरिता हे अत्यंत उपयुक्त आहे. संघ कार्यासाठी, मैत्रीपूर्ण वातावरण विकसित करण्यासाठी, सहाय्यकारी संदेशवहनास योग्य प्रतिसाद मिळवणे आणि संदेशाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी सोप्या व ओघवत्या शब्दाचा वापर इत्यादी बरेच गुण आपणास आवाजी संदेशवहनामध्ये आढळून येतात. त्याचप्रमाणे दूर अंतरावर संदेशवहन न करता येणे, विस्तृत स्वरूपातील संदेशाकरिता अयोग्य आवाजी संदेशवहन पुरावा म्हणून वापरता येत नसल्याने कायदेशीर ग्राह्यता म्हणून वापर न करता येणे, तसेच जबाबदारीची निश्चितता करणे कठीण असते इत्यादी दोष या संदेशवहनामध्येही दिसून येतात. यानंतरचे दुसरा प्रकार आहे अशाब्दिक म्हणजे नॉन वर्बल किंवा शाब्दिक वर्बल स्वरूपातील संदेशवहन. शब्दांचा वापराशिवाय केलेल्या संदेशवहनास अशाब्दिक संदेशवहन असे म्हणतात. अनेक अशाब्दिक पद्धतीने कळवलेले संदेश हे सोपे व मर्यादित स्वरूपाचे असतात. यामध्ये अनेक क्रिया म्हणजेच हावभाव, हातवारे आणि इतर वर्तणुकीचा समावेश होतो. अशा प्रकारच्या संदेशवहनाचा वापर आपल्या भावना, आवड किंवा अग्रक्रम इत्यादींचे संदेशवहन करण्यासाठी होतो. यामध्ये आवाजातील चढ उतार, चेहऱ्यावरील हावभाव, डोळ्यांची हालचाल, स्पर्श उदाहरणार्थ हस्तोंदोलन, हाताचा आधार घेणे, दोघांमध्येही अंतर, पोशाख व अलंकाराचा वापर इत्यादी गोष्टींचा समावेश अशाब्दिक संदेशवहनामध्ये होत असतो. शाब्दिक स्वरूपातील संदेशवहनामध्ये शब्दांचा वापर केला जातो. भाषेच्या विकासाबरोबर शाब्दिक स्वरूपातील संदेशवहनाचा वापर होऊ लागला आहे. म्हणजेच भाषेचा वापर करून होणाऱ्या संदेशवहनास शाब्दिक संदेशवहन असे म्हणतात. शाब्दिक संदेशवहनाचे दोन उपप्रकार पडतात. एक म्हणजे मौखिक संदेशवहन आणि दुसरा लेखी संदेशवहन. यामध्ये मौखिक संदेशवहनामध्ये शब्दांच्या उच्चाराच्या साहाय्याने केलेल्या संभाषणास मौखिक संदेशवहन असे म्हणतात. संभाषणे, सभा, परिषदा, मुलाखती, भाषणे
रेडिओवरील संदेश, टेलिफोन, दूरध्वनीद्वारे संभाषण, सार्वजनिक संभाषणामधील भाषणे इत्यादींचा यामध्ये समावेश होत असतो. मौखिक संदेशवहनामध्ये स्पष्ट उच्चार, नैसर्गिक आवाज, योग्य शब्दांची निवड, तर्कसंगती, संक्षिप्तता आदी दृढ विश्वासाची गरज इत्यादी बाबी मौखिक संदेशवहनाकरिता आवश्यक असतात. लेखी संदेशवहन. जेव्हा लिखित स्वरूपात संदेश दिला जातो अशा संदेशवहनास लेखी संदेशवहन म्हटले जाते. पत्रे, नोटीस म्हणजेच सूचना, परिपत्रके, अहवाल, टेलिग्राम इत्यादी लेखी संदेशवहनाचे प्रकार आहेत. प्रभावी स्वरूपातील लेखी संदेशवहनाकरिता संदेशामध्ये संदिग्धता निर्माण होणार नाही अशी सुस्पष्टता असणे, लेखनाच्या कच्च्या मसुद्याचे परीक्षण करून संदेशास अंतिम स्वरूप देणे, उद्दिष्टपूर्तीकरिता अनुरूप संदेश निर्माण करणे, संदेशवहनामध्ये नम्रता व सौजन्य असणे, मसुदेपणा व संक्षिप्तता असणे इत्यादी बाबी या गोष्टीमध्ये लेखी संदेशवहनामध्ये आवश्यक ठरतात. कायमस्वरूपीची नोंद, कायदेशीर दस्तऐवज म्हणून वापर, संदेशाचा निश्चित अर्थ समजून घेण्याकरिता सुविधा, भविष्यकालामध्ये संदर्भ म्हणून केव्हाही वापर या गोष्टीचा करता येणे, अचूकता व संक्षिप्तता, वेळ व पैशाची बचत, तसेच विस्तृत संदेश देण्याकरिता देण्यातील खात्री इत्यादी गुण लेखी संदेशवहनामध्ये दिसून येतात. संदेशवहनाकरिता अधिक वेळ, खर्चिक पद्धत, शंकांचे स्पष्टीकरण त्वरित न मिळवता येणे, गुप्त स्वरूपाची माहिती इतरांच्या हातात पडण्याची शक्यता, तसेच लिखित संदेश वाचला जाईलच असे नाही इत्यादी दोषसुद्धा या लिखित संदेशवहनामध्ये आपणास आढळतात. यानंतरचा प्रकार म्हणजे व्यक्ती अंतर्गत संदेशवहन आणि व्यक्तिसमूह यांच्यामधील संदेशवहन. इंटरपर्सनल अँड इंटरपर्सनल कम्युनिकेशन. व्यक्ती अंतर्गत संदेशवहन. या प्रकारच्या संदेशवहनामध्ये माहितीचा स्रोत आणि त्याचा स्वीकारकर्ता ही एकच व्यक्ती असते. यामध्ये प्रामुख्याने स्वतःशीच विचार करणे किंवा वाचन याचा समावेश होतो. व्यक्तिसमूह यांच्यातील संदेशवहन. दोन किंवा अधिक व्यक्तींमधील संभाषण व्यक्तिसमूह यांच्यातील संदेशवहन असे म्हणतात. असे संदेशवहन समोरासमोरील संदेशवहन म्हणून विचारात घेतले जाते. यामध्ये संदेशदाता व संदेशग्रहिता समोरासमोर येऊन संदेशवहन करतात. या प्रकारच्या संदेशवहनाचा वापर नोकरीच्या मुलाखती, सामूहिक चर्चा, व्याख्याने इत्यादी प्रकारांमध्ये केला जातो. समूहांतर्गत आणि सार्वजनिक स्वरूपातील संदेशवहन म्हणजेच ग्रुप अँड मास कम्युनिकेशन. समूहांतर्गत संदेशवहनामध्ये संदेशवहनाच्या अनेक लोकांमध्ये यामध्ये सहभाग असतो आणि त्याची बोलण्याची आणि ऐकण्याची भूमिका याच्यामध्येच बदलत असते. यालाच गटचर्चा असेही संबोधण्यात येते. समूहांतर्गत संदेशवहनाचे लहान गटचर्चा आणि मोठा गटचर्चा असे दोन प्रकार पडतात. जनसंज्ञापन. सार्वजनिक स्वरूपातील संदेशवहन म्हणजेच मास कम्युनिकेशन. या स्वरूपाचे संदेशवहन हे एक व्यक्ती किंवा मोठ्या व्यक्तिसमूहाद्वारे विशिष्ट प्रसारमाध्यमांच्या सहाय्याने विखुरलेल्या स्वरूपातील श्रोत्यांना केले जाते. छापील माध्यमे, प्रक्षेपण, फिल्म्स किंवा नवीन इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील नेटवर्क्सद्वारे विखुरलेल्या श्रोत्यांशी केलेल्या संभाषणास जनसंज्ञापन अथवा सार्वजनिक स्वरूपातील संदेशवहन असे म्हणतात. व्यक्तिसमूह यांच्यातील संदेशवहन आणि जनसंज्ञापन यामध्ये फरक आहे की व्यक्तिसमूहातील संदेशवहन एकाकडून एकाकडे असे होते, परंतु जनसंज्ञापनामध्ये मात्र हे वहन एकाकडून अनेकांकडे एकाच वेळी होते. आता आपण संदेशवहन प्रक्रिया म्हणजे कम्युनिकेशन प्रोसेस पाहूया. संदेशवहनामध्ये किमान दोन व्यक्तींची आवश्यकता असते. त्या दोघांना संदेशदाता म्हणजे सेंडर व संदेशग्रहिता म्हणजे रिसिव्हर असे म्हणतात. या दोघांना जोडण्याकरिता काहीतरी संदेश म्हणजे मेसेज असणे आवश्यक असते व असा संदेश देण्याकरिता संदेशवहनाचे माध्यम म्हणजे चॅनेल वापरणे अभिप्रेत असते, ज्यामुळे तो संदेशदात्याकडून ग्रहित्यांपर्यंत संक्रमित होईल. म्हणजे संदेशवहन ही एक अशी प्रक्रिया आहे की जी संदेशदाता व संदेशग्रहिता यामध्ये संदेशाच्या मदतीने परस्पर संबंध निर्माण करते. संदेशवहन प्रक्रियेमध्ये विविध घटकांचा समावेश होतो. त्यामध्ये संदेशदाता, संकल्पना, संदेशाचे संकेतीकरण, संदेशाचे माध्यम, संदेशग्रहिता, संदेशाचे विसंकेतीकरण आणि प्रतिसाद या गोष्टींचा समावेश होतो. आता आपण संदेशवहन प्रक्रियेमधील घटकांचा संक्षिप्तपणे माहिती घेऊया. संदेशदाता.
संदेशदाता म्हणजे अशी व्यक्ती ज्याला दुसऱ्या व्यक्तीशी माहिती किंवा संकल्पनाद्वारे विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी संपर्क साधावायचा आहे. थोडक्यात संदेश पाठवणारी व्यक्ती किंवा संस्था म्हणजे संदेशदाता होय. हा संदेशवहन प्रक्रियेतील प्राथमिक घटक आहे. संदेशदाता जेवढे अचूकपणे व जास्तीत जास्त माहिती ग्रहण करेल तितका तो अधिक प्रभावी संदेश पाठवण्याकरिता सक्षम बनेल. म्हणून संदेशदाता हा संदेशाचा मूळ स्रोत असतो. नंतर संकल्पना म्हणजेच आयडिया. संकल्पना म्हणजे संदेशवहनामधील मुख्य विषयाचा मसुदा ज्यामध्ये मत, दृष्टिकोन, भावना, विचार, आज्ञा, तथ्य अथवा कल्पना या गोष्टींचा समावेश होतो. संदेश कोणत्या विषयवस्तूबाबत पाठवायचा हे ठरवणे म्हणजे संकल्पना निश्चित करणे होय. त्यानंतर संदेशाचे संकेतीकरण म्हणजेच एन्कोडिंग. यामध्ये ग्राहकांची ग्रहणक्षमता व ज्या माध्यमातून संदेश द्यावायचा आहे ते माध्यम याबाबत सुसूत्रीकरण करणे आवश्यक असते. सुसूत्रीकरण केलेली माहिती विशिष्ट भाषेत रूपांतरित केली जाते. याला संकेतीकरण असे म्हणतात. संदेशाचे संकेतीकरण करताना संदेश ग्रहित्याला समजेल अशा सोप्या भाषेत संदेशाची निर्मिती करणे सोयीस्कर ठरते. संदेशवहनातील मुख्य मसुद्याचे शब्द, कृती अथवा चित्रे या स्वरूपातील परिवर्तन म्हणजेच संकेतीकरण होय. त्यानंतर संदेश म्हणजे संदेशाचा मसुदा म्हणजेच मेसेज. यामध्ये संदेश म्हणजे संदेशदाता जी माहिती संदेश ग्रहित्यापर्यंत पोहोचू इच्छितो, समजावून सांगू इच्छितो ती कल्पना होय. संदेशाचा अंतिम मसुदा तयार करताना त्याचे प्रारूप निश्चित करण्यात येते. त्यातील मजकूर, विषय, परिच्छेद व सहपत्रे इत्यादींचा विचार करून मसुदा तयार करण्यात येतो. संदेशवहन प्रक्रियेतील इतर सर्व घटकांचे अस्तित्व मसुद्यामुळे अबाधित राहते. त्यानंतर येणारा घटक म्हणजे संदेशाचे माध्यम होय म्हणजे चॅनल. संकेतीकरण केलेला संदेश ठराविक माध्यमाद्वारे पाठवण्यात येतो. उदाहरणार्थ रेडिओ, दूरध्वनी, हवा इत्यादी. संदेश ग्रहित्याची संख्या, त्यांची ज्ञानाची पातळी, संदेशाची व्यावसायिक व काल उपयोगिता याद्वारे संदेशवहनाचे माध्यम निश्चित करावे लागते. उपलब्ध असणाऱ्या अनेक संदेशवहन माध्यमातून संदेशदाता व संदेशग्रहिता यांच्या गरजेनुसार संदेशवहनाचा हेतू साध्य होईल असे माध्यम निवडणे उपयुक्त ठरते. त्यानंतर संदेशग्रहिता म्हणजे रिसिव्हर. यामध्ये संदेशदात्याच्या दृष्टीने इच्छित संदेश घेणाऱ्या व्यक्तीला संदेशग्रहिता असे म्हणतात. ज्याच्याकरिता मसुदा पाठवला आहे ती व्यक्ती म्हणजे संदेशग्रहिता. संदेशग्रहित्याकडून संदेशास इच्छित प्रतिसाद मिळवायचा असतो. संदेशग्रहित्याला जर योग्य शब्दात व योग्य प्रकारे संदेश प्राप्त झाला तरच त्या संदेशाचा अपेक्षित अर्थ लावला जाईल व संदेशवहन प्रक्रिया यशस्वी बनेल. त्यानंतरचा घटक म्हणजे संदेशाचे विसंकेतीकरण म्हणजे डिकोडिंग हा आहे. यामध्ये संदेशग्रहित्याला संदेश प्राप्त झाल्यानंतर त्या संदेशाचा अर्थ लावण्याची प्रक्रिया म्हणजे संदेशाचे विसंकेतीकरण होय. संदेशदात्याकडून प्राप्त झालेल्या मसुद्यातील अर्थ समजण्याकरिता केलेले संदेशाचे परिवर्तन किंवा पुनर्रूपांतराची क्रिया म्हणजेच विसंकेतीकरण होय. यामुळे संदेशाची उकल नीटपणे होते. यानंतरचा घटक म्हणजे प्रतिसाद फीडबॅक. प्राप्त झालेल्या संदेशावर संदेशग्रहित्याची प्रतिक्रिया म्हणजे प्रतिसाद होय. संदेशदात्याने पाठवलेल्या संदेशाचा अर्थ दोहोंना समान राहील या उद्देशानुसार संदेशग्रहित संदेशाचे आकलन झाल्याचे संदेशदात्यास कळवतो. या प्रतिसादावरून संदेशदात्याला त्याच्या संदेशवहनाची परिणामकारकता, संदेशवहनातील चुका तसेच पाठपुरावा करण्याच्या धोरणातील बदल ठरवता येतो. संदेशवहन प्रक्रियेमध्ये कायमस्वरूपी किमान 3 घटक मूलभूत स्वरूपाचे आहेत: स्रोत, संदेश आणि संदेशाचे ठिकाण. ज्या ठिकाणी संदेशाची निर्मिती होते त्यास स्रोत म्हणजे सोर्स असे संबोधले जाते. जो संदेशदाता किंवा माहितीचा निर्माता असतो. उदाहरणार्थ व्यक्ती किंवा संघटना, वृत्तपत्रे, प्रकाशन संस्था, दूरदर्शन केंद्रे इत्यादी गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. संदेशवहनामध्ये संदेश हा मुख्य घटक असतो जो लिखित किंवा मुद्रित स्वरूपात, दृश्य किंवा श्राव्य स्वरूपात तसेच इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असू शकतो. असा संदेश जिथे पोहोचवायचा आहे त्या ठिकाणास संदेश पाठवण्याचे स्थान म्हणजे डेस्टिनेशन असे म्हणतात. यालाच संदेशग्रहिता देखील म्हटले जाते, जी एखादी व्यक्ती, गट किंवा लोकसमूह असू शकते. पहिल्या टप्प्यामध्ये संदेशाचे संकेतीकरण वहनास अनुरूप ठरणाऱ्या स्वरूपामध्ये केले जाते.
संदेशाचे चिन्हे लिखित किंवा शाब्दिक स्वरूपात संकेतीकरण केले जाऊ शकते. संदेशवहनाचे कार्य पूर्ण होण्याकरिता अशा संदेशांचे संदेशग्रहित्याच्या बाजूने विसंकेतीकरण करणे आवश्यक ठरते. संदेशग्रहित्याकडून संदेशाचे नीट आकलन होण्याकरिता हे आवश्यक आहे. अशा प्रकारे विसंकेतीकरण हा संदेशवहन प्रक्रियेतील दुसरा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कम्युनिकेशन म्हणजे काय, परत कम्युनिकेशनच्या पद्धती म्हणजे संदेशवहनाच्या पद्धती आणि संदेशवहनाची प्रक्रिया या गोष्टी पाहिलेल्या आहेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर मित्रांमध्ये शेअर करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आपणास पाहता येतील. धन्यवाद.